माझा एक मित्र आहे रामदास, त्याला तुम्ही काही प्रश्न विचारला तर तो काही उत्तर देते. त्याला जर तुम्ही विचारलं का रामदास तू ही म्हैस दूध देते काय, तर तो म्हण नाही काढा लागते. म्हणजे बाकीच्या याच्या म्हशी अर्ज केला का फरफर फरफर दूधच देते का काय. तर आमच्या अवतीभोवती असे लोक राहतात म्हणून आम्ही विनोदी बोलतो. आमच्यावर शिक्का बसला की आम्ही विनोदीच बोलतो. पण सारे विनोद विनोदासाठी नसतात, पण शिक्का बसला त्याला पर्याय नाही. इथे येण्याच्या आधी मी एका हॉटेलमध्ये गेलो, त्याला म्हटलं एक कट लाव म्हणजे अर्धा कप चहा. त्यानं चहाचा अर्धा कप आणला, मी त्याचा कान धरला, तोंडाजवळ नेला. अरे म्हटलं याच्यात माशी आहे. त्या वेटरनं तो उचलला, दुसरा आणला, मी पुन्हा तोंडाजवळ नेला. अरे म्हटलं याच्यात माशी आहे. त्यानं तो उचलला, तिसरा आणला. अरे म्हटलं माशी आहे याच्यात. तो म्हणे साहेब माशी त्या कपात नाही, तुमच्या चष्म्याच्या काचावर बसून आहे. तुम्ही ते जोपर्यंत हाणत नाही तोपर्यंत मी 100-60 आणले म्हणे कप तर तुम्हाला माशीच दिसल म्हणे त्याच्यात. आणि दरवेळेस म्हणे मी नवीन कप नाही आणत म्हणे, असा आळप गेलो का थेच घेऊन येतो. असा आळप गेलो का थेच घेऊन येतो म्हणे. पण सारे विनोद विनोदासाठी नसते. पहा काही विनोद नुसते विनोदासाठी असते. असा एक विनोद आहे, तुम्ही ऐकला असाल. तो विनोद म्हणजे कसा, एक माणूस पहिल्यांदा विमानात बसला आणि बाजूच्या माणसाला म्हणे माझा मित्र नेहमी विमान प्रवास करतो, तो असं सांगतो की विमान इतकं उंचावरून उडते का जमिनीवरचे माणसं मुंग्यासारखे दिसते. पाय म्हणे विमान किती उंचावर आलं, माणसं मुंग्यासारखे दिसून राहिले. तो बाजूवाला म्हणे तुमचं डोकं फिरलं, विमान जागेवरच आहे, ते खरोखरच्या मुंग्या आहे म्हणे. तर हा विनोद नुसता विनोदासाठी विनोद आहे. पण याच्या पुढचा जो विनोद आहे, एका माणसाच्या घरी मुंग्या झाल्या. ते मुंग्या मारायची त्याला पावडर पाहिजे होती. तो एका दुकानात गेला, म्हणे मुंग्या मारायची पावडर आहे काय. दुकानदार म्हणे आहे पण 15 मिनिटांनी ये. हा म्हणे कारण अशी अडचण आहे म्हणे का त्या मुंग्या मारायच्या पावडरीतच सध्या मुंग्या झाल्या आहे म्हणे. मुंग्या मारायच्या पावडरीत मुंग्या होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, त्याला काहीतरी सांगायचं आहे. आणि बाकी विनोदाचं आमच्या विभागात खेडे भागात इतके विनोद असते. पहा एका शहराच्या माणसाची एका खेड्याच्या माणसासोबत बस स्टँडवर भेट झाली. एकाच गाडीनं जायचं, गाडीला यायला वेळ होता. शहरचा माणूस म्हणे आपसात गोष्टी करू, एकमेकाला प्रश्न विचारू, ज्याला उत्तर नाही येणार त्यांना 10 रुपये द्यावं समोरच्याने. खेड्याचा माणूस म्हणे मला गव्हर्नमेंट सबसिडी देते म्हणे, तू 10 देजो, मला उत्तर नाही आलं तर मी 5 देईन. शहरवाला म्हणे ठीक आहे. मग खेड्याचा माणूस म्हणे पहिले प्रश्न मी विचारतो, विचार म्हणे. मग खेड्याच्या माणसानं शहराच्या माणसाला प्रश्न विचारला, म्हणे 2 चोचीचा 4 पखाचा आणि 8 पायाचा पक्षी कोणता म्हणे. याला काही उत्तर देता आलं नाही. यानं आपले 2 पाचचे कलदार त्या खेड्याच्या माणसाला दिले. त्याला म्हणे तू सांग म्हणे त्या पक्षाचं नाव. त्या खेड्याच्या माणसाने एक 5चा कलदार आपल्या खिशात ठेवला, दुसरा याला वापस गेला, मला माहित नाही म्हणे त्याचं नाव. मग या शहराच्या माणसाच्या लक्षात आलं का यानं लेखानं बनवलं आपल्याला. मग तो म्हणे आता एक प्रश्न मी विचारतो म्हणे. तो म्हणे विचार म्हणे. मग शहराच्या माणसानं खेड्याच्या माणसाला प्रश्न विचारला, म्हणे डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान आहे तर मग महावय किती म्हणे. हा म्हणे 40 वर्ष आहे म्हणे तो वय. त्याचं वय 40च होतं. तो म्हणे तो कसं ओळखलं म्हणे. अरे सोपं गणित आहे म्हणे, महा एक लहान भाऊ आहे त्याचं वय 20 आहे आणि तो हाफ मॅड आहे म्हणे. तू मला पुरा मॅड दिसला म्हणून मला असं वाटलं म्हणे का तू असं बा 40 वर्षाचा. तो कोणी पंतप्रधान असला त्याचा तुझ्या वयाशी काय संबंध आहे म्हणे. आणि आमच्या खेड्यातले लोक तर लयच हुशार आहे. पा आमच्या गावचा एक माणूस त्याचं नाव रामदास, तो त्याच्या बायको संग शहरात गेला कोर्टाच्या कामानं. संध्याकाळ झाली, लास्ट टाइम हुकली. मग हा आपल्या बायकोसोबत लॉजमध्ये थांबला. रात्रभर मुक्काम केला नवरा बायकोनं. सकाळी उठून त्या लॉजच्या मॅनेजरजवळ गेले, म्हणे तुमचं बिल किती झालं. तो म्हणे 600 रुपये झाले. हा म्हणे रात्रभर झोपाचे 600 रुपये. तो म्हणे पूर्ण एका म्हणे 200 रुपये झोपाचे. हा म्हणे बिलकुल बरोबर आहे. 200 रुपये ओपाचे, तुम्ही जेवलं त्याचे. हा म्हणे आम्ही जेवलोच नाही, आम्ही बेसन आणि भाकर सोबत आणली होती तेच खाल्लं म्हणे. तो मॅनेजर म्हणे तुम्ही नसान जेवले पण आमचा स्वयंपाक तयार होता म्हणे. हा म्हणे हा कोणता नियम आहे म्हणे तुमचा. असाच नियम आहे म्हणे आमचा. फुकट 3 मजली बिल्डिंग बांधली का म्हणे 2 वर्षात. जेव्हा का नका जेऊ, स्वयंपाक तयार होता, पैसे काढा म्हणे. बरं उरलेलं 200 म्हणे चहा पाण्याचे. अरे चहा पाणी इथे नाही घेत म्हणे आम्ही, घरी नसतो घेत. तो म्हणे तुम्ही घ्या का नका घेऊ, आमचा चहा पाणी तयार होता, पैसे टाका म्हणे. मग यानं खिशातून 600 रुपये काढले, त्या मॅनेजरला दाखवले. हे तुमचे पैसे म्हणे 600 आणि हे मॅम आहे कापून घेतले म्हणे. तो मॅनेजर म्हणे तू कायचे कापले रे म्हणे. हे तुम्ही रात्री माझ्या बायको संग नाही बोलले म्हणे. तो म्हणे मी कुठं बोललो, तुम्ही नसान बोलले पण तयार नव्हती का म्हणे ते. तर खेड्याचा माणूस असा शेवटून धोबी पछाड मारते. तर माझ्या बोलण्यावर तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत लक्ष ठेवा. आणि मी तुम्हाला पहिलेच म्हटलं का विनोद 2 प्रकारचे आहे. एक शेतकरी म्हणे मी चाललो म्हणे रेल्वे रुळावर झोपाले.
तुम्ही 10-15 मिनिटांना तासाभराने या आणि माहीत तुकडे घेऊन या म्हणे. आता लोक एका तासाने गेले तर हा जिवंतच सर्पासारखा कुंडली मारून बसला. आज लोक म्हणे का रे म्हणे भाऊ तू काऊन नाही मेला? अरे गाडीच लेट आहे म्हणे 2 तास, त्याला मी काय करू म्हणे. आता याच्या बाजूला शिदुरी होती, डब्बा होता. लोक म्हणे तू मराले आला आणि हे डब्बा आणि शिदुरी काय आणली म्हणतो. अरे गाडी आणखी 2 तास लेट झाली तर का उपाशी मरू का म्हणे मी. वर गेल्यावर नाही माहित का नंबर लागते, खायला भेटते नाही भेटत लवकर 2-2, 4-4 दिवस. फार वाईट परिस्थिती आहे. एक माणूस बिअर बार मध्ये गेला, एक पेग बोलावला दारूचा. आता प्याव तो एक गुंडा आला तिथं, याच्या हातातला पेग हिसकला, उभ्या उभ्या पेला, रिकामा गिलास खाली ठेवला. याले म्हणे मुकाट्यानं बिल देऊन देतो म्हणे. तू आज ज्यानं पेग बोलावला होता तो म्हणे तुझा दोष नाही म्हणे, महा बॅड लकच खराब आहे म्हणे. त्याला वाटलं हा पैसे द्यायसाठी मागं एवढं पाहून राहिला. तो म्हणे तू बिल देत का तूही आली? तो म्हणे माही नाही आली, तूही आली. माही आली होती तर गेली म्हणे. तर म्हणे कशी पाय म्हणे मी शेतकरी माणूस, मी मरासाठी आलतो म्हणे इथं. मी विष आणलं, एक गिलास दारूचा बोलावला, त्याच्यात कालवलं आणि आता प्याव तर सायाच्या तू आला म्हणे. तर शेतकऱ्याला लोक सुखानं मरू देत नाही. अशा अवस्थेत आमचा अमिताभ बच्चन बिग बी 3 लाखाचा गॉगल घालते आणि मग त्याच्या मागे इन्कम टॅक्सवाल्याच्या मागं अमिताभ बच्चनचे प्रशंसक आणि यायच्या साऱ्याच्या मागं मी डॉक्टर मिर्झा. मी मुळात कवी माणूस आहे, मला काहीतरी कविता लिहायची असते. मग मी एक 4 ओळीची कविता लिहिली. किंवा शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा, फाकणं म्हणजे खाणं. शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा, अमिताभचा चष्मा फक्त 3 लाखाचा. शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा, अमिताभचा चष्मा फक्त 3 लाखाचा. चड्डी बी त्याची असं 1000ची, आपण पाहिली नाही. म्या तर कोण्याच हिरोची चड्डी नाही पाहिली तुम्हाला सांगतो. शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा, अमिताभचा चष्मा फक्त 3 लाखाचा. चड्डी बी त्याची असन 1000ची, बनियन बी कोण्या तरी फॉरेनच्या बाजाराची. त्याच्या उत्पन्नाचा हिशेब कोणा पाहाचा आणि अपमान करता एका शहनशहाचा. अरे शेतकऱ्याचं करा सारं घरदार सेल आणि डोकं दुखत असन लावा नवरत्न तेल आणि डोकं दुखत असन लावा नवरत्न. आणि एवढं सारं करून आमचे मुख्यमंत्री म्हणते का शेतकरी काम करत नाही, हा तंबाखू घोटत राहते आणि झोपा घेते. मग आमच्या गावच्या एका शेतकऱ्याने ठरवलं का सारा एवढं करून नाव नाही यायले, मग आता कामच नाही करायचं. मग यानं काम बंद, फळूफळा बंद केलाय. हा वावरात जायचा, सही करून चालला यायचा. याला वाटे जसं आपण सरकारी नोकरच आहो का काय. एक दिवस एक शायना माणूस याच्या शेतात घुसला, हा रिकामा बसून होता. का रे म्हणे तू काही काम करतं का नाही करत? तो म्हणे पाय म्हणे खाली मी आणि वर देव आहे म्हणे, मला कामं नाही आणि त्याला धंदे नाही म्हणे. मी कल्पना करतो आणि तो त्याची पूर्तता करते म्हणे. तर म्हणे कशी पाय म्हणे मला खोडं खोदाचे होते, वादळाला खोडं आपोआप उकडून वर आले म्हणे. मला कचरा पेटवायचा होता तर 20 पडली म्हणे येऊन. मला शेताला पाणी द्यायचं होतं तर बद्दा पाऊस आला म्हणे. आता म्हणे मला आलू काढायचे आहे तर भूकंप व्हायची वाट पाहून राहिलो म्हणे. सांगा आता भूकंप व्हाव तर कवा व्हाव आणि भूकंप झाल्यावर आतला आलू बाहेर यावं काय बाहेरचं वांग आतमध्ये जावं. शेतकऱ्याची स्थिती अशी आहे. एक माणूस चौकात उभा सरकारला शिव्या देऊन राहिला. आमची भाषा आहे, देऊन राहिला, करून राहिला, जेवून राहिला, येऊन राहिला, मरून राहिला. चौकात उभा सरकारला शिव्या देऊन राहिला. म्हणजे हे सरकार नालायक आहे, हे सरकार बेकाम आहे, हे सरकार फालतू आहे, या सरकारच्या रिकाम्या जागेवर दंडे मारायला पाहिजे. एका कॉन्स्टेबलने ऐकलं, याच्या जवळ आला, म्हणे सरकारला शिव्या देतं, भारत सरकारला शिव्या देतं. तो म्हणे नाही ना म्हणे साहेब, मी तर अमेरिकेच्या सरकारला शिव्या देऊन राहिलो होतो. तो कॉन्स्टेबल म्हणे मला काय मूर्ख समजतं का म्हणे, तू कोणतं सरकार फालतू आहे मला माहित नाही का म्हणे. एकेका सरकारची प्रसिद्धी असते. एकानं मला विचारलं म्हणे मिर्झा साहेब सरकारबद्दल तुमचं काय मत आहे? मी उत्तर दिलं जनतेला त्रास देते त्याचं नाव सरकार, जनतेला त्रास देते त्याचं नाव सरकार. रेल्वेचं तिकीट नगद आणि कापसाचे पैसे उदा. एका हॉटेलचा नियम होता का तुम्ही जेवा आणि बिल तुमच्या नातवाकडून घेऊ. एक माणूस गेला 500चं खाल्लं तर 2000चं बिल आलं. हा म्हणे का रे म्हणे भाऊ एवढे पैसे कायचे, हे तुमचे नाही म्हणे, हे तुमचे आजोबा खाऊन गेले होते त्याचे पैसे होय म्हणे. एक आमचा एक मित्र आहे रामदास, तो माझ्या संग शिकाले होता. त्याला अभ्यासातला काही समजे नाही, बाकी गोष्टीत तो सुपर होता. पण तो माझ्या बाजूला बसे, सारा वर्ग मागं बसे. एक दिवस शिकवता शिकवता मास्तरच्या लक्षात आलं का मागच्या बेंचवरचं पोट्ट झोपलं. मास्तर म्हणे रामदास त्याला उठव रे म्हणे जाऊन.
रामदास म्हणे झोपवलं तुम्ही आणि उठू म्हणे मी त्याला आता. एक दिवस तर रामदासले मास्तरनं प्रश्न विचारला, सांग म्हणे घटना आणि दुर्घटनेत काय फरक आहे. रामदास म्हणे शाळेला आग लागली ते घटना आणि तुम्ही का त्याच्यातून जिवंत वाचले ते दुर्घटना म्हणे. एकदा तर मास्तर आम्हाला दिशाज्ञान शिकवलं, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. आणि मग रामदासले उभं केलं, सांग म्हणे तुया उजवीकडे पूर्व डावीकडे पश्चिम तुया समोर उत्तर तर मागं काय आहे. रामदास झाला उभा, यानं दोन्ही हात मागं नेले असे. पहा म्हणे गुरुजी महा काही दोष नाही, मी माझ्या मायले पहिलेच सांगितलं होतं म्हणे का मास्तर हुशार आहे, तो बरोबर ओळखते का मी फाटकी पॅन्ट घालून आलो. मास्तर म्हणे तुला विचारलं काय, तू सांगतं काय, येलाले बेल लावतं पैसाले फुल लावतं. तर रामदासचं कामच असं. एक दिवस त्यानं कमाल केली, गुरुवारी शाळेत नाही आला, शुक्रवारी शाळेत नाही आला, शनिवारी शाळेत आला. मास्तर म्हणे 2 दिवस कुठे गेलता. पहा म्हणे गुरुजी गुरुवारी मायानं माझी पॅन्ट धुतली म्हणे आणि ते दोरीवर वाळू घातली म्हणे, मी दिवसभर तिथंच उभा होतो म्हणे का पॅन्ट वाढली तर नेसायची नाही यायचं, ते काही वाढली नाही, मला येणं काही झालं म्हणे. मग शुक्रवारी का नाही आला म्हणे तू. शुक्रवारी म्हणे मी दप्तर घेतलं आणि तुमच्या घरापासून चाललो होतो म्हणे, तर तुमची पॅन्ट मला दोरीवर वाळू घालते दिसली म्हणे. मला वाटलं म्हणे का आता तुम्ही येत नाही बा उद्या. रामदासचं कामच असं.